कल्पना करा, 2500 वर्षापूर्वीचं ग्रीस. अथेन्स शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर एक साधा माणूस चालत असतो. पायात चप्पल नाही, कपडे जुने, पण चेहऱ्यावर शांत हसू. लोक त्याला वेडा समजतात, पण त्याचं वेड म्हणजे विचारांचं. हा माणूस म्हणजे सुकरात, ज्याने जगाला शिकवलं विचार करायला. सुकरातचा जन्म इसवी सन पूर्व 470 मध्ये अथेन्समध्ये झाला. त्याचे वडील सॉफ्रोनिकस हे शिल्पकार होते, दगडातून देवतांची मूर्ती घडवणारे कलाकार. लहान सुकरात रोज वडिलांच्या जवळ बसून पाहायचा कसा तो कठीण दगड थोडं थोडं करून सुंदर आकार घेतात. एकदा त्याने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा, हा दगड सुंदर मूर्ती कसा बनतो? वडील हसले आणि म्हणाले, सुंदर मूर्ती आधीच या दगडात असते बेटा, मी फक्त अनावश्यक भाग काढून टाकतो. त्या क्षणी सुकरातच्या मनात एक विचार जन्माला आला, माणसातही ज्ञान आधीच असतं, आपण फक्त अज्ञान काढून टाकायचं. हेच तत्त्व त्याच्या संपूर्ण आयुष्याचं ज्ञान बनलं. सुकरात मोठा झाला. त्याने गणित, संगीत आणि तत्त्वज्ञान शिकायला सुरुवात केली, पण तो कधी पुस्तकावर विसंबून राहिला नाही. त्याचं म्हणणं होतं, ज्ञान पुस्तकात नाही, माणसात असतं. त्याला प्रत्येक माणसाशी बोलायला, प्रश्न विचारायला आवडायचं. तो म्हणायचा, मी शिक्षक नाही, मी फक्त तुला विचार करायला शिकवतो. एका दिवशी तो बाजारात गेला आणि व्यापाऱ्याला विचारलं, तू चांगला माणूस आहेस का? व्यापारी म्हणाला, नक्कीच आहे. सुकरात हसला, पण चांगला म्हणजे काय? हे ऐकून व्यापारी पूर्णपणे गोंधळून गेला. हीच होती सुकरातची पद्धत, प्रश्नांनी सत्यापर्यंत पोहोचणं. त्याचं उद्दिष्ट लोकांना विचार करायला भाग पाडणं. त्याच्या चर्चामध्ये कोण जिंकतो, कोण हरतो हे महत्त्वाचं नव्हतं, तर महत्त्वाचं होतं विचार वाढतो का. सुकरातचं विचार विश्व अथेन्स शहरामध्ये चर्चेचा विषय झालं. तरुण त्याच्याकडे येऊ लागले. त्यामध्ये प्लेटो, ॲरिस्टॉटल असे अनेक विद्यार्थी होते. पण काही सत्ताधाऱ्यांना हे नकोसं वाटू लागलं. त्यांना वाटलं, हा माणूस लोकांना सरकारविरुद्ध उभं करतोय, त्याचे विचार त्यांच्यासाठी धोकादायक ठरतील असं त्यांना वाटू लागलं. इसवी सन पूर्व 399 मध्ये सुकरातवर आरोप लावले गेले. तो देवांचा अपमान करतो, तरुणांना चुकीच्या मार्गावर नेतो. न्यायालयात सुकरात स्वतः उभा राहिला. तो म्हणाला, मी लोकांना चुकीच्या मार्गावर नेत नाही, मी फक्त त्यांना स्वतःला ओळखायला शिकवतो. त्याच्या या शब्दांनी अनेकांना विचार करायला भाग पाडलं. पण सत्ताधाऱ्यांनी निर्णय दिला, मृत्यूदंड. तुरुंगात त्याचे अनेक विद्यार्थी आले. त्यांनी विनंती केली, गुरुजी, आम्ही तुम्हाला पळवून नेऊ. सुकरात शांतपणे म्हणाला, जर मी माझ्या शिकवणीला धोका दिला तर माझं आयुष्य व्यर्थ ठरेल. त्याने विषाचा प्याला हातात घेतला, मित्रांना पाहिलं आणि म्हणाला, मृत्यू म्हणजे फक्त आणखी एक प्रवास आहे, ज्ञानाच्या पुढच्या टप्प्याकडे. तो शांतपणे विष पिऊन बसला. त्याचा चेहरा प्रसन्न होता, जणू तो सत्याशी एकरूप होत होता. सुकरातने काही लिहिलं नाही, पण त्याचे विद्यार्थी प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांनी त्याच्या विचारांना शब्द दिले. आजही सुकरातचं तत्त्वज्ञान जगभरातील विद्यापीठात शिकवलं जातं. त्याचं सर्वात मोठं वाक्य म्हणजे, खरा ज्ञानी तोच ज्याला आपल्या अज्ञानाची जाणीव असते. त्याने शिकवलं, सत्य शोधायचं असेल तर आधी स्वतःला प्रश्न विचारायला धैर्य ठेवावं लागतं. मित्रांनो, सुकरात हा फक्त तत्त्वज्ञ नव्हता, तो विचारांचा शिल्पकार होता. त्याने दाखवलं की जसं त्याचे वडील दगडातून मूर्ती घडवत होते, तसंच तो माणसाच्या मनातून अज्ञान काढून टाकत होता. आजही त्याची शिकवण आपल्याला सांगते, प्रश्न विचारा, विचार करा आणि सत्याचा शोध घ्या. जर तुम्हाला हा विचार प्रेरणादायी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, मीही विचार करायला तयार आहे, आणि सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओत आपण भेटू एका नव्या विचारासोबत. तोपर्यंत धन्यवाद.